महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित झालं का? झालं असेल तर फॉर्म्युला काय आहे, काय सांगणार? असं आहे की काल रात्री उशिरापर्यंत आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना, युबीटी आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी यांच्यासोबत वाटाघाटी केल्या आणि बऱ्याचशा जागांवर एकमत झालेलं आहे. आणि आज मला वाटते की आम्ही संध्याकाळपर्यंत संपूर्ण जागेंचं एकमत करून महाविकास आघाडीची घोषणा करू शकतो, असं रात्रीच्या बैठकीमध्ये सर्वांचा सूर पाहला तर तसा होता. कारण की जिथे जिथे एकमत होणार नव्हतं, सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आमचे एकमत झालं आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की समविचारी पक्षांची आघाडी करून लढण्याचा, महाविकास आघाडीसोबत इतर पक्ष, रिपब्लिकन पक्ष येत असतील त्यांना घेण्याचा, वंचितची आमची बोलणी सुरू आहे, त्यांना सुद्धा सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि ही पूर्ण प्रक्रिया उद्या सकाळपर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत कंप्लीट होईल. काल रात्री उशिरापर्यंत आम्ही या दोन लोकांशी बैठका केल्या, आता वंचितशी बैठक करणार आहोत. आणि मला वाटतं की जसंही आमची सगळी व्यवस्थित कागदावर युती झाली तेव्हा आम्ही या महाविकास आघाडीची घोषणा करू. जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का? कोणाला किती जागा या सगळ्या बाबतीत? हा, आम्ही 1 to 1 जागा वाटपावर प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक प्रभागात कोण निवडून येऊ शकतो, कशामुळे निवडून शकतो, या सर्व विषयांवरच बसून सर्व नेत्यांशी चर्चा केली. म्हणजे आमचे विधानसभेचे लढलेले तिथले उमेदवार, राष्ट्रवादीचे नेते असतील, अध्यक्ष, त्यांचे प्रमुख लोक, यांच्याशी आम्ही 1 to 1 एकेका जागेवर चर्चा केली की निवडून येणारा उमेदवार कसा, त्याची क्षमता काय, तो निवडणूक लढला होता काय, त्याचं बॅकग्राऊंड काय, या सर्व बाबींवर आमची चर्चा झाली. आणि त्यातनं जवळपास 10-12 जागेंवर आम्ही एकमत झालो. आज पुन्हा आमची बैठक आहे आणि सर्व सुरळीत झाल्यावर आम्ही एक महाविकास आघाडीची घोषणा करू. काँग्रेस किती जागा लढणार आहे? आता असं आहे की या इतर पक्षांना ज्या जागा दिल्यानंतर उरल्या तेवढ्या जागांवर काँग्रेस लढणार आहे. किती जागा सोडायला तयार आहे? आम्ही सोडायला म्हणजे त्यांच्या महत्वाच्या निवडून येणाऱ्या किती आहे त्या आम्ही द्यायला तयार आहे. त्या दिल्यावर ज्या उरतील त्याच्यावर आम्ही लढायला. उरतील म्हणजे, कारण काँग्रेस मोठा भाऊ आहे, काँग्रेसने इथं 151 जागा लढल्या. उरतील याचा अर्थ काय तुम्हाला म्हणायचं? उरतील याचा अर्थ असा आहे की आम्हीही आमच्या लोकांना रिकामं ठेवणार नाहीये. जे आमचे मेरिटवर आहे, जे निवडून येऊ शकतात. परंतु शिवसेनेचे 2 उमेदवार जिथे टाकले तेव्हा तिथे आघाडी मजबूत होत आहे, कुठे एनसीपीची टाकली तिथे मजबूत आहे. आमची ताकद त्यांना मिळावी, त्यांची ताकद आम्हाला मिळावी, हा माझा प्रयत्न आहे. आणि मला वाटते की आम्ही बरोबर वाटाघाटी करू. कारण की नागपुरातले सर्व लोकल लोक ज्यांना याचा अनुभव आहे, म्हणजे प्रभाग माहित आहे, प्रभागातला उमेदवार माहित आहे, प्रभागातली एकूण एक परिस्थिती माहित आहे, असे लोक चर्चा करत आहे. आणि म्हणून त्याच्यातून निष्कर्ष बरोबर निघेल. किती जागांची निश्चिती झाली आहे आपली नेमकी? जवळपास काल आम्ही 12 जागांवर राष्ट्रवादीची निश्चिती झाली आहे, 7-8-9 जागांवर रात्रीपर्यंत शिवसेनेची झाली आहे. आणि मग रात्री जास्ती वेळ झाल्याने आम्ही थांबलो. आज पुन्हा आम्ही चर्चा करू, समोरचा प्लॅन करू. 129 राहते तुमच्या गणितानुसार, तेवढ्या जागा काँग्रेस लढणार आहे का? काँग्रेस 151 लढू शकते. आमचे उमेदवार तयार आहेत, परंतु आम्ही आमच्या उमेदवारांना आतापर्यंत एबी फॉर्म दिलेले नाही. आम्ही यांच्याशी वाटाघाटी करू. जिथे यांना जितक्या जागा सोडायच्या त्या उमेदवारांना आम्ही समजवून या पक्षासोबत लावून समोरची आघाडी करू. 12 आणि 9 म्हणजे 21 जागा झाल्या, म्हणजे 130 जागांवर काँग्रेस लढणार. असं आहे, आता 130 आहे उरलेल्या. होऊ शकतो आम्ही बहुजन वंचितलाही देऊ शकतो ना, वंचित आघाडीला देऊ शकतो आम्ही त्याच्यातल्या जागा, काही रिपब्लिकन वाल्यांना देऊ शकतो आम्ही त्याच्यातल्या जागा. तर जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीत समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्याचा आमचा निश्चय आहे. तुमचे उमेदवार दुसऱ्या पक्षाकडून ताकदवर ठिकाणी असल्यास लढण्याची तयारी काही झाली आहे का? तशा अनुषंगाने काही चर्चा झाली आहे? असं आहे की कोणता उमेदवार कुठे लढतो, प्रत्येक पक्षाजवळ उमेदवार आहे आणि आम्हाला तसं नाही करायचं आहे. आम्हाला आमचा उमेदवार असेल त्यालाच द्यायचा आहे आणि त्यांच्या पक्षातील असेल त्याला ते देतील, असंच होणार. 129, 12, 10 हा फॉर्म्युला फायनल झालेला आहे. यात किती तथ्य आहे? कसं आहे, 129, 12, 10 हा रात्री झालेला फॉर्म्युला आहे. कारण की आम्ही 12 जागा एनसीपीला सोडलेल्या आहेत आणि शिवसेनाची आमची बोलणी झाली तेव्हा एवढ्या जागा दिलेल्या आहेत. परंतु काही जागांवर अजूनही आम्ही बोलणार आहोत. शिवसेनेशी आमची बोलणी व्हायची आहे,
पुन्हा रिपब्लिकनचे पक्ष आहे, पुन्हा आमची वंचित आघाडी आहे. या सर्वांशी बोलल्यावर कितीचा आकडा होतो ते तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. म्हणजे या मनसेला- महाराष्ट्रात राजकारण म्हणजे घेणार आता. गणित नाही आहे, केमिस्ट्री आहे. भाऊ मनसेला सोबत घेणार आहात त्या मनसेला काँग्रेसच्या कोट्यातून जागा देऊ अशी देखील चर्चा असं आहे की मनसे आमच्या सोबत नाही, मनसे शिवसेनेसोबत आहे. आता शिवसेनेला आम्ही तेवढ्या जागा दिल्या आहे. शिवसेनेने पाहावं त्यांना काय करायचं आहे. म्हणून आम्ही असं काही एकदम बाइंडिंग नाही. आम्ही भाजपाच्या विरोधात असलेले जे पक्ष आहे ते आमच्या सोबत येत असतील त्यांना सामावून घेऊन मोठा भाऊ म्हणून घेऊन चालण्याची आमची तयारी आहे. नाही, सगळ्यात महत्वाचं जसं मनसे करता युबीटीने सॅक्रिफाय करावं असं म्हणताय, तर वंचित करता नेमकं कोण सॅक्रिफाय करेल किंवा कोण जागा सोडेल चर्चा सुरू आहे. आपण म्हटलंय 129 समजा म्हणत असाल नाही, वंचितसाठी आम्ही करू ना. वंचितसाठी आम्ही करू. आम्ही वंचितला सामावून घेऊन आणि त्यांना जागा देऊन आम्ही. वंचितकडनं चर्चा सुरू आहे, तर प्राथमिक स्तरावर काय प्रस्ताव आलाय वंचितकडून? वंचितचा प्रस्ताव आला आहे, त्याच्यावर आता 1 to 1 आज आम्ही बसणार आहोत. संध्याकाळपर्यंत सर्व निकष निघून जातील आणि महाविकास आघाडीची घोषणा